शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषदतर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती 9व्या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष ख्यातनाम कवी रामदास फुटाणे आणि मान्यवरांच्या हस्ते लेखिका डॉक्टर राजश्री पाटील यांच्या आणि चांदणे उन्हात हसले या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांचं प्रेम आणि सहजीवन प्रथमच कादंबरीच्या रूपानं साहित्यप्रेमींच्या समोर आलंय। डॉक्टर राजश्री पाटील यांनी आमटे दाम्पत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून एक वेगळी प्रेम कहाणी साहित्यात आणण्याचा सुंदर प्रयत्न केलाय। प्रकाशन क्षेत्रातील नावाजलेली ग्रंथाली प्रकाशननं पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी पार पाडली। यावेळी डॉक्टर राजश्री पाटील म्हणाल्या की डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या लोकबिरादरी या हेमलकसा येथील प्रकल्पाच्या 50व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या दाम्पत्यांना पुस्तक भेट दिलं। ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख व इतर अनेक मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली तिथे प्रकाशन झालं होतं, परंतु तेव्हाच प्रथम आवृत्ती संपली आणि दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं तसेच इकडच्या साहित्यिकांनाही त्याची माहिती व्हावी म्हणून पुनश्च पुस्तक प्रकाशन या संमेलनात करत आहे असं सांगून माहिती दिली। कार्यक्रमाच्या प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या हस्ते झालं। सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी आणि संजय सुतार तर आभार शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी मानले। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री दत्त कारखाना चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मोहन पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीपटू कुमारी अमृता पुजारी शिरोळ, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ, माजी आमदार उल्हासदा पाटील, श्री दत्तचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव, रघुनाथ पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, शेखर पाटील, संजय पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, शिरोळ मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने, सचिव शंतनू यादव, पृथ्वीराज सिंह यादव, यादव कुटुंबीय, विविध संस्थांचे पदाधिकारी, साहित्यप्रेमी उपस्थित होते। शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज।